आता जो तुम्ही फ्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट ते ओपन करायचं आहे. कॅपकट ते ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपण जो बीट मॉडेल दिला आहे तो तुम्हाला ते स्लाइड करून सिम्पली इथून ॲड करायचा आहे. हा बीट मॉडेल ते ॲड केल्यानंतर त्याच बीट मॉडेलवरती क्लिक करायचं, खाली थोडे ते स्क्रोल करायचं आहे. येथे मग एक्स्ट्रा कॉर्ड्सचं ऑप्शन आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं अशा प्रकारे. त्याच्यानंतर इथून जे आपलं सॉंग आहे इथून ॲड होऊन जाईल. त्याच्यानंतर हा जो बीट मॉडेल आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि आता आपल्याला काय करायचं, सिम्पली ह्या बीट मॉड्यूलमध्ये आपण बीट द्या जिथून जिथून चेंज होतील तिथून हा जो बीट मॉड्यूल आहे तो स्प्लिट करायचा आहे. पहिली बीट बघायची कुठे चेंज होते ती बीट चेंज होते, तर त्याच फीडवरती क्लिक करू इथून स्प्लिट करायचं. पहिला ऑप्शन स्पीडचं आहे त्यावरती क्लिक करू, ह्याच्या पुढची बीट आहे ती चेंज होते लगेच. ठीक आहे, तर त्याच व्हिडिओवरती क्लिक करू इथून स्प्लिट करायचं आहे. तर अशा प्रकारे हा जो बीट मॉडेल शेवटपर्यंत कट करत न्यायचा. कट केल्यानंतर सिम्पली आपल्याला आता काय करायचं, हे जे वेगवेगळे भाग होतील यामध्ये आता इथून आपले फोटो ॲड करायचे. फोटो ॲड करण्यासाठी हा जो पहिला वेगळा भाग झाला आहे त्यावरती क्लिक करायचं, खाली थोडं इथे स्क्रोल करायचं आहे. रिप्लेसचं ऑप्शन मिळून जाईल, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुमचा जो इथून फोटो असेल इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. ते आता आपण हा जो फोटो आहे इथून सिलेक्ट करून घ्या आणि 2 बटन इथून सेट करायचा आहे. अशा प्रकारे हा जो फोटो आहे तो शेवटच्या बीट मार्कपर्यंत इथून ॲड करायचा आहे. हा फोटो इथून ॲड केल्यानंतर इथून बॅक करायचं, ओव्हरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपण जे इमोजी PNG दिले मटेरियलमध्ये ते तुम्हाला इथून ॲड करायचं. ह्याची जी लेंथ असेल जेवढे हे सॉंग आहे तिथपर्यंत न्यायची. तर मी काय करतो, सर्व इथून फोटो बीट नावचं इथून स्प्लिट करून घेतो, तुम्ही पण घ्या लगेच. येथे तुम्ही पाहू शकाल सर्व फोटो बीट नावचं इथून स्प्लिट करून घेतले. त्याच्यानंतर सिम्पली हे जे आपलं पहिले ट्रान्सफर आहे त्यावरती क्लिक करायचं. लाईट इफेक्टच्या ऑप्शनमध्ये द्यायचं, यामध्ये तुम्हाला ग्लास नावचा इफेक्ट मिळून जाईल, तो इथून सिलेक्ट करायचा. याची लेंथ संपूर्ण कमी करायची आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्या अधिकार इथे अप्लाय टॉलचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करा. त्याच्यानंतर हा जो आपला दुसरा फोटो आहे तिथे त्या फोटोवरती क्लिक करून येथे मग खाली 3 नंबरला ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. कंपोज ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल, प्लॅनोमा 1 इथून सिलेक्ट करायचं आहे. त्याच्या पुढच्या आपल्या कॉम्बोमधला स्ट्रेच अँड डिस्टोरचा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या आपल्या इनमधलाच रेक्टँगल आउटचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या आउटमधलाच रेक्टँगल आउटचा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या आपल्या इनमधलाच व्हायब्रेटिंग प्लेट्स हा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या आपले आउटमधला ॲनिमल फ्लेम हा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या आपल्या इनमधलाच हाच इफेक्ट इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे त्या पुढं आपल्या कंबोमधला झूम 1चा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या कंबोमधला स्ट्रेच अँड डिस्टोरचा इथून एक सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या आपल्या कंबोमधलाच प्लॅनोमा 1चा इथून एक सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या आपल्या कंबोमधलाच प्लॅनोमा 2चा इथून एक सिलेक्ट करायचा आहे. त्याचे जो पुढचा फोटो आहे त्या फोटो आपल्या कंबोमधला स्ट्रेच अँड डिस्टोरचा इथून एक सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या आपल्या इनमधला डायनामिक कॉम्प्रोसाइट हा जो फेड आहे तो सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर सिम्पली येथे आपल्याला येथे तुम्ही बघू शकाल की हा जो आपला आहे ना 10-9 सेकंद तिथले जे मधल्या तिथे यायचे तर ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करून मुवमेंटच्या ऑप्शनमध्ये द्यायचे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल, पुल आउटचा इथून सिलेक्ट करायचा आहे. याची लेंथ जी असेल ते संपूर्ण याच्या अशाप्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली ते ना आपल्याला इफेक्टचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं. व्हिडिओ टूवरती क्लिक करून येथे तुम्हाला आहे ना ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये द्यायचं अशा प्रकारे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल डायमंड झूमचा इथून सिलेक्ट करायचं आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल हा जो आपला पहिला फोटो आहे त्या पहिल्या फोटोवर ठेवायची. त्याच्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड दाढी येऊन बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच लेअरवरती क्लिक करून डुप्लिकेटचा ऑप्शन आहे 3 नंबरला त्यावरती क्लिक करायचं आहे. जी डुप्लिकेट लेअर होईल त्यावरती क्लिक करून रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. यानंतर तुम्हाला प्रोच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल 3D सराउंड इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 5 सेकंद आहे तिथला फोटो जे तो आपण स्प्लिट केला ते द्यायचं आहे. व्हिडिओ टूवरती क्लिक करून तुम्हाला आहे ना नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल अस्तलचा इथून सिलेक्ट करायचं आणि ह्याची इफेक्टची लेंथ असेल 5 आणि 6 सेकंद तिथले जे 2 फोटो त्या दोन्ही फोटोला ठेवायचे. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना 9 सेकंदाचे तिथला फोटो ते द्यायचा आहे. आल्यानंतर व्हिडिओ टूवरती क्लिक करून तो स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये द्यायचा आहे. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल 3 लेअर मिररचा तो सिलेक्ट करायचा आणि ह्याची इफेक्टची लेंथ असेल हे जे आपली 9-10 सेकंद आहे तिथले 2 फोटो त्या दोन्ही फोटोला ठेवायची. त्याच्यानंतर तुम्ही ॲडजस्टचं ऑप्शन त्यावरती क्लिक करून फिल्टर 0 करायचं आणि व्हर्टिकल तुमच्या इथं फोटोनुसार ॲड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि ही जी लेअर आहे त्यावरती क्लिक करून डुप्लिकेटचं ऑप्शन आहे ते 3 त्यावरती क्लिक करायचं आहे. जी डुप्लिकेट लेअर होईल त्यावरती क्लिक करून थोडं पुश करायचं आणि हे जी लेअर आहे तर सिम्पली आपल्या 14-15 सेकंद तिथले जे 2 फोटो त्या दोन्ही फोटोला ठेवायचे.
त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपल्या क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं, नाही तर तुमचा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल.